काय असेल या मॅचची कहाणीकडे सर्वांचं सध्या लक्ष असणार आहे. येस, थँक यू सो मच. जाऊया खेळपट्टीच्या आतमध्ये. पहिला चेंडू, पहिला चौकार, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एक धावसंख्या आपल्याला पाहायला भेटली. आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक डासाळलेल्या भिंतीच्या विटा देखील सोडत नाहीत. कोणत्याही संकटावरती अशा प्रकारे मात करा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. तिसरा चेंडू, हा देखील फटका फसलाय. कॅसडी जजिंग चालू आहे. ओ हो माय गॉड, अगदी बोटांना स्पर्श करून अगदी चेंडू रिलीज झालाय जमिनीला ताण. दोन धावसंख्या अगदी वेगाने पूर्ण केल्या जातील. धावसंख्या 2 ने वेगावरती जाऊन पोहोचल्या तब्बल 7 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ संपल्यानंतर आपण पाहतोय आतापर्यंत हा खेळ फार चांगला रंगलाय. अतिथी मान्यवरांचं आगमन जेवढं मोठं ना तेवढं मात्र आमचं वादक देखील फार गाजतं. त्यामध्ये कोणताही वाद नाहीये. सर्वांनी आदरणीय आपण पाहतोय देवराज ग्रुपचे सर्वांनी आदरणीय श्री आनंददादा केदारे, त्याचप्रकारे सर्वांनी आदरणीय प्रितेश दादा कांबळे, तर त्याचप्रकारे सर्वांनी आदरणीय सनीदादा कदम, सर्वांनी आदरणीय संतोषदादा कांबळे, सर्वांनी आदरणीय प्रवीणदादा भालेराव, अतिथी मान्यवर आमच्या व्यासपीठावरील स्थानापन्न झालेले आहेत. आपलं तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत. या व्यासपीठावरती आपण आलात त्याबद्दल अगदी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या मॅचची कहाणी ऐकायला तुम्ही देखील तयार राहा. आइए, आपका स्वागत है मालक 007 चषक 2K25 पर्व क्रमांक 4. खेळपट्टीच्या आतमध्ये मॅच चालू आहे. ओहो, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टॉफेज लागलाय, फटका फसलाय. विकेट क्रमांक 1 बॅक टू गॉन. टाटा बाय बाय. जाऊया डीजे मास्टर कडे पुन्हा एकदा सुमधुर संगीत ऐकण्यासाठी. डीजे प्लीज. ती फायनलच्या मॅचची प्रत्येक बॅटलला मात्र उत्सुकता असणार आहे, कारण प्रत्येक बॅटलसाठी मात्र प्रत्येकी 3 षटकारासाठी दीपक कदम पाटील भाजपा सोशल मीडिया प्रवक्ते व मित्र समूह यांच्याकडून तब्बल 1001 रुपयांचं पारितोषिक पाहायला भेटलंय. 9 धाव फलकावरती तुम्हाला स्कोर अपडेट केला जाईल. त्यासाठी मात्र थांबू नका, विनंती असेल तुम्हाला. एका ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला भेटते. पहा 9 या आकड्यावरती या प्रकारे जर तुम्ही सरासरीने चालला तर तब्बल धावसंख्या तुमची 27 होऊ शकते. पहिला चेंडू, पहिला चौकार, धावसंख्या 4 ने वेगावले जाऊन पोहोचलाय संघ तब्बल धाव फलकावरती. पहा आतापर्यंत 13 या आकड्यावरती. पहिली ओव्हर चाललेली म्हणजे जुन्या बॉलवरती तुम्ही खेळू शकता, नो डाऊट.
खेळपट्टीच्या आतमध्ये जर विचार केला तर दुसऱ्या षटकातील अजयच्या माध्यमातून पहिला चेंडू रिलीज झाला आणि पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार, पहिल्या ओव्हरमधील देखील पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार आपल्याला पाहायला भेटला होता. त्या मॅचची कहाणी मात्र ऐकायला तयार राहा सर्वजण, कारण तो न टॉप बॅटल च्या समावेर आणि समोरासमोर असताना मात्र ही मॅच आपल्याला पाहायला भेटते. एका साईडला टीम्स आहे चाळखेवाडी, तर एका साईडला ठोसेघर टीम्स ऑन फायर होत असताना पाहायला भेटत आहे. याचा प्रतिम फटका आहे. ओहो, एफर्टचा प्रतिम होते. एफर्टसाठी एकदा का होईना जोरदार टाळ्या वाजवा. कारण आयुष्यामध्ये तुम्ही किती वेळा पडता याला महत्व नसतं, परंतु पडायचं असेल तर खेळपट्टीच्या आतमध्ये पडा. कोणाच्या नजरेमध्ये पडू नका. खेळपट्टीच्या आतमध्ये पडला तर पुन्हा उठून तुमच्या समोर शाबासकी थाप पाहायला भेटेल, अभि आणि टाळ्यांचा कडकडाट देखील होईल. परंतु कोणाच्या नजरेमध्ये पडलात ना, तर तुम्हाला तिथून पुन्हा परत उठणं मात्र फार कठीण होऊन जाईल. संख्या फलकावर 2 ने वेगावरती जाऊन पोहोचला. संघ फलकावरती पहा 15 या आकड्यावरती 2 बॉलचा केस संपलाय. 4 टू गो. अजून देखील 4 चेंडूचा खेळ मात्र बाकी असेल या षटकातील तिसरा चेंडू. ओहो, फटका फसलाय परंतु व्ही शेप मध्ये पाठवलाय. 1 बाउन्स गॅदर केला जाईल. फेकी करेपर्यंत पुन्हा एकदा 2 धावसंख्या पूर्ण केल्या जात आहेत आणि धावसंख्या 2 ने मात्र वेग गावला जाईल. जाऊन पोहोचले संघ फलकावरती पहा 17 या आकड्यावरती. येस, सन्माननीय आदरणीय आपण पाहतोय देवराज ग्रुपचे सर्व सन्माननीय आनंददादा केदारे आज आपल्या व्यासपीठावरील स्थानपन्न झालेले. तर त्याच प्रकारे ॲक्युनो द रायनिंग फाउंडेशनचे सर्वस्व प्रीतीसदा कांबळे, तर त्याच प्रकारे सनीदादा कदम पत्रकार, तर सन्माननीय आदरणीय संतोषदादा कांबळे आणि त्याचप्रकारे सन्माननीय आदरणीय संतोषदादा भालेराव यांचे इथे आगमन झालं. तब्बल खेळपट्टीच्या आतमध्ये 4 चेंडूचा केस संपला. दर्शक फलकावर तब्बल 17 आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटते. जाऊया देवराज ग्रुपचे सर्व सन्मान आदरणीय आनंददादा केदार यांचा मान सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल, तर तो देखील आपण स्वीकारायचा अशी मात्र विनंती असेल. सन्मान आदरणीय संदीप शिर्के उपाध्यक्ष मालक 007 चषकाचे मात्र यांच्या माध्यमातून मात्र हा मान सन्मान केला जाईल, तर प्लीज स्वीकारायचा असं देखील विनंती असेल आपल्याला. फार चांगलं आयोजन आणि फार चांगलं व्यक्तिमत्व संदीप दादा शिर्के. त्याचप्रकारे फार चांगले एक समाजसेवक आहेत आणि फार युवा टॅलेंटला मात्र समोर घेऊन जाण्याचा प्रयत्न आनंददादा केदार यांच्या माध्यमातून आपल्याला वारंवार आपल्याला पाहायला भेटतो. तर ॲक्युनो फाउंडेशनचं आपण पाहतो. यांचे देखील सर्व जो सन्मान्य आदरणीय प्रीतीशदादा कांबळे सरांचा मान सन्मानांच्या व्यासवरती केला जाईल, तर प्लीज आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा अशी विनंती असेल. डॅशिंग मॅन, परंतु फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यक्रम किंवा अनेक सामाजिक कामे केली जातात. जेवढा चेहरा मात्र अगदी स्वीट आहे ना, तेवढं मात्र त्यांची कामं देखील फार चांगली पाहायला भेटतात. तर म्हणजे त्यांनी प्रीतीदादा कांबळे यांच्या माध्यमातून याच्या मान सन्मानच्या व्यासपीठावरती केला जाईल. तर त्याच प्रकारे सन्मान्य आदरणीय त्यानंतरचा सत्कार केला जाईल. सनीदादा कदम अगदी पेशाने पत्रकार आहेत, परंतु दिलदार व्यक्तिमत्व आणि एक दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस देखील आहेत. याचं पत्रकार पेशाने असतील, परंतु एक दिलदार व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस श्रीदादा कदम यांचा मान सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. प्रफुल्लदादा काकडे यांच्या हस्ते मात्र हा मान सन्मान केला जातोय, तर प्लीज आपण देखील स्वीकारायचा अशी मात्र विनंती असेल आपल्याला. जरा स्पीडअप घ्या प्लीज, कारण मॅच चालू आहे. 2 षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटते 27 या आकड्यावरती. या ओव्हरमध्ये तब्बल 28 धावा या अंकावरती. या ओव्हरमध्ये 19 धावा आल्या. याचं आपण पाहतोय आपल्या व्यासपीठावरती सनीदादा कदम यांचा मात्र मान सन्मान होत असताना, तर त्यानंतर आपण पाहतोय तब्बल जर विचार केला तर संतोषदा कांबळे यांचा मान सन्मान देखील आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. आज डीजे मास्टर मात्र स्वीट असे असतात.
अविनाशदादा शिर्के आणि जयेशदादा शिर्के यांच्या हस्ते मात्र हा मान सन्मान केला जाईल. जॉइंट व्हा अविनाशदादा आणि जयेशदादा प्लीज आपण देखील स्पीडअप घ्या जरा. संतोषदादा कांबळे यांचा मान सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. अंपायर प्लीज एवढा वेळ देऊ नका कारण ब्लॅक टाईट समोर आपल्याला जायचं नाही. अजून देखील एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. नका यार एवढा वेळ घेऊ प्लीज. येस फोटो सेशन देखील केला जातोय. त्यानंतर या विनंती असेल प्रवीणदादा भालेराव आपला देखील मान सन्मान आमचा व्यासपीठावरती केला जातो तो देखील आपण स्वीकारायचा अशी विनंती असेल. महाराज साहेब यांच्या हस्ते मात्र हा मान सन्मान केला जाईल. प्रवीणदादा भालेराव यांचा मान सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. एक दिलदार व्यक्तिमत्व हँडसम देखील फार काय तो चेहरा काय ती देहबोली सर्व काही एकदम टॉप क्वालिटीमध्ये आहे आणि काय ती स्माइल अरे बापरे झापूक झुपूक स्टाईल देखील पाहायला भेटते. आपण आल्याबद्दल आपलं मान सन्मान आमचे स्वीकारल्याबद्दल या छोट्याशा टुर्नामेंटला जेवढी मानाची स्पर्धा त्या मानाच्या स्पर्धेमध्ये तुम्ही मोस्ट ऑफ इम्पॉर्टंट वेळ दिल्याबद्दल मात्र मनापासून आभार व्यक्त करतो. जाऊया खेळपट्टीच्या आतमध्ये ज्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती झापूक झुपूक स्टाईलमध्ये चौकार आला आणि धावसंख्या धाव फलकावरती 32 या आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटले. विनायकच्या देखील पहिल्या चेंडूवरती चौकार, शुभमचे देखील पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला भेटला तर अजय देखील पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला भेटला. शेवटचा षटक 5 चेंडू बाकी आहेत. फटका चांगला भेटलाय पाहायला भेटलाय. 20 मध्ये पाठवल्या टप्प्याची वाट पाहिली जाईल. 1 बाउन्स गदर केला जाईल. फेकी करेपर्यंत 2 धावसंख्या पाठ वेगाने पूर्ण केले जातात. धावसंख्या 2 ने वेगवत असताना धाव फलक जाऊन पोहोचला. धाव फलकावरती पहा आतापर्यंत 34 या आकड्यावरती 4 टू गो. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ मात्र फक्त बाकी राहिलाय. या 4 चेंडूच्या चेंडूमध्ये किती धावसंख्या येतील असा एक मोठा प्रश्नचिन्ह प्रत्येकाच्या मनात असेल. ओहो आडव्या बॅटने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. झालाय फंबल झाल्यावरती एका धावसंख्या दुसरा देखील पाहायला भेटलाय. धावसंख्या तब्बल 2 ने वेगावतोय जाऊन पोहोचलाय 36 या आकड्यावरती. 3 टू गो. अजून देखील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 3 चेंडूवरती 8 धावा आपल्याला पाहायला भेटल्यात. याचा फटका चांगला पाहायला भेटलाय परंतु एक धावसंख्या पाहायला भेटते. 4 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या 4चा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला भेटेल 37 या आकड्यावरती 2 टू गो. हो फटका फसला आहे परंतु क्षेत्ररक्षक असेल त्या ठिकाणी कॅच आता मात्र पकडली जाते. जावे डीजे मास्टरकडे सुमधुर संगीत. डीजे प्लीज डिम्पल बॉल. थँक्यू सो मच. धन्यवाद डीजी. छत्रपती शिवरायांचे एक सुमधुर संगीत ऐकवल्याबद्दल मात्र मनापासून तुमचे आभार व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थाने सद्यस्थितीला मात्र जे मात्र गड संवर्धन करत आहेत छत्रपती संभाजी महाराज क्रिकेट असोसिएशनचे मधील काही मेंबर्स त्यांचा मात्र मनापासून मी आभार व्यक्त करतो. अशा प्रकारेच गड संवर्धन करत राहा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तुमच्या कॉम्बोसला मात्र फोकस केलं जर विचार केला तर दादा मग आपल्याला पाहायला भेटलं की वडरवाडी या गावचा सितारा म्हणजेच निलेश जाधव यांच्या दोन्ही किन्या फेल होत्या आणि त्याच त्यांनाच मात्र जर विचार केला तर त्यांच्या आईने एक किडनी मात्र डोनेट म्हणून दिली गेली. आई आई असते. आईने आईवरती मात्र 4 ओळ्या तुमच्या समोर मात्र पेश करतोय. जगण्याच्या धडपडीमध्ये घर सुटतं पण आठवणी कधी सुटत नाहीत. आयुष्यातलं आई नावाचं पान काही झालं तरी कधीच मिटत नाही. तळहाताच्या पालना करून सांभाळ देते आपल्याला.
आपल्या आयुष्यात आनंदाचा नेहमीच खुलवते ती मळा. आपण जरी विसरलो तरी माया तिची कधी घटत नाही. आयुष्यातलं पान नावाचं पान कधीही झालं तरी मिटत नाही. तिच्या अखेरच्या श्वासापर्यंत तिला आपलाच लळा असतो. आपलं भलं व्हावं ह्यातच तिचा मात्र जगण्याचा सोहळा असतो. तिच्या पंखाखाली मन निवांत असते. चिंता कधी वाटत नाही. कारण आयुष्यातलं आईचं नावाचं पान काहीही झालं तरी मिटत नसतं. काहीही झालं तरी कधी मिटत नसतं. एकदा आवडले असेल ना तर प्रिन्स ऑफ सतारा या यूट्यूब वाहिनीला नक्कीच फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. थँक सो मच. त्याचप्रकारे श्री इव्हेंट लाईव्हला मात्र देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक सो मच. जव्या खेळपट्टीच्या आतमध्ये ज्या ठिकाणी 3 ओव्हर 38 धावा फलकावता वेळेला पाहायला भेटतील आणि मागच्या मॅचचा जो मात्र हिरो ठरला ना, त्याच्या बॅटमधून तब्बल 75 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. 91 धावसंख्येचं टार्गेट त्यामध्ये त्यासाठी ठेवण्यासाठी टीम्स ठोसेघर हा सज्ज ठरला. त्या टीम्सला मात्र 38 धावसंख्येची आवश्यकता आहे. तब्बल 18 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 18 चेंडूमध्ये काय असेल या मॅचची कहाणी मांडायला आम्ही तयार आहोत. त्याआधी एकच सांगेल की आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक डासाळलेल्या भिंतीच्या विटा देखील सोडत नाहीत. कोणत्याही संकटावरती अशा प्रकारे मात करा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. इतिहास पराभवाची देखील नोंद घेत असतो, परंतु तो पराभव तुमच्या संघर्षातून झाला पाहिजे. आणि तो संघर्ष मात्र एवढंच सांगितलं पाहिजे की त्या संघर्षाने की अपयशाला अपयश येईपर्यंत लढावं. छत्रपती शिवरायांच्या अनेक मावळ्यांची कहाणी आहेत. एकदा आठवा तो इतिहास फार चांगला पाहायला भेटला. लेट्स गो. पहिला चेंडू फटका फसलाय. कॅच मोस्ट ऑफ इम्पॉर्टंट अमितची होती. अशा प्रकारच्या कॅचेस जर तुम्ही अमितच्या सोडत असाल ना, तर तुम्हाला अगदी फार महागात पडू शकते. त्यामध्ये कोणताही वाद नाहीये. कारण अमित असा एक बॅटल आहे ना, ज्याला संधी भेटल्यावरती तो त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहत नाही. धावसंख्येचा फलकावरती 1 बॉल 1 या आकड्यावरती 38 धावसंख्येचं आव्हान असताना जर दुखापत झाली असेल तर प्लीज पहा. यस, मालक 007 चषकाची सर्व मेंबर्सने विनंती असेल, प्लीज जा लवकरात लवकर. जसं दुखापत असेल तर प्लीज प्लेयर हा तुम्ही चेंज करू शकता, कारण रिस्क नका घेऊ कोणतीही. 1 बॉल आणि जीवदान अमितला पाहायला भेटलंय आणि 1 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. सन्माननीय आदरणीय आनंददादा केदार या देवराज ग्रुप, त्याचप्रमाणे सन्माननीय आदरणीय प्रीतीदादा कांबळे इकिनो फाउंडेशन, त्याचप्रमाणे सन्माननीय सनीदादा कदम पत्रकार आहेत, सन्माननीय आदरणीय संतोषदादा कांबळे आणि आदरणीय प्रवीणदादा भालेराव यांच्या उपस्थितीमध्ये आपण ही सेमीफायनलची मॅच आपल्याला पाहायला भेटत आहे. ज्या ठिकाणी 3 षटकांचा सामना असणार आहे आणि
पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय एक धावसंख्या आपल्याला पाहायला भेटलेली आहे. आयोजक कमिटी, अंपायर. येस, मॅच चालू. एक बॉल एक धाव आपल्याला पाहायला भेटलाय. जर दुखापत जास्त असेल तर प्लीज आता रिलॅक्स व्हा, नो प्रॉब्लेम. न्यू बॉलर्स वगैरे घ्या. विशाल स्ट्रायकिंगला आपल्याला पाहायला भेटलं. आता अमितला जीवदान पाहायला भेटले. पहिल्या चेंडूवरती बॅकअप बॅकअप मात्र झालं असता. ओहो, पहा आपण चांगले अपील केले. जसा मात्र चेंडू तेज रफ्तार आपल्याला पाहायला भेटला आणि धावसंख्या स्थिरावले गेले. 2 बॉल 1 या आकड्यावरती सध्याच्या स्थितीला. तर फार चांगलं क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला भेटत. अनेक प्लेयर टॉप बॅटल आहेत. त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ सध्याला आपल्याला पाहायला भेटलाय. साड्या बॅटने खेळून गेला. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत अगदी चेंडू निघून जाईल. अगदी चांगला वापर फुटबॉलचा केलाय. 45 जर्सी नंबर संदीप आपल्याला पाहायला भेटला. सँडी ज्याला मात्र म्हटलं तर 2 धावसंख्या आपल्याला पाहायला भेटली. धावसंख्या 2 ने वेगा वेळ जाऊन पोहोचेल. संघटना फलकावरती 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 या आकड्यावरती पहिल्या षटक प्रगतीपथावरती असताना तुमच्याकडे या पूर्ण 3 षटकांसाठी फक्त 12 मिनिटं इथून पुढे दिली जातील. प्रत्येक ओव्हरला 4 मिनिटं आणि तुम्हाला मात्र ह्या 12 मिनिटांमध्ये ही इनिंग संपुष्टात आणायची आणि त्या पॅनलाइज तुम्हाला समोर जावं लागेल. फिल्डिंग टीम्स धावसंख्येची ही पेनल्टी असेल, फिल्डरची नसणार आहे. फटका चांगला आहे. वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला. लांब लांब मारेगा षटकार. मै झुकेगा नाही झाला. पुष्पा स्टाईल अप्रतिम षटकार. डीजे थँक यू सो मच. त्याच अफजल खानला फाडण्यासाठी 365 दिवसाचा प्री प्लॅनिंग होता. त्यानंतर 2 मिनिटाचा तो मात्र कालावधी फाडण्यासाठी लागला होता. कोणतेही क्षेत्र असेल, तुम्हाला प्लॅनिंग फार महत्वाची असते. याच कॅच पुन्हा एकदा मात्र आता शुभमला देखील एक जीवदान पाहायला भेटलंय. हे ना चलेगा. तुम्हाला जर मालक चषकावरती आपलं नाव कोरायचं असेल ना, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने तुमच्या आयुष्यातील आत्तापर्यंत तुम्ही जेवढे क्रिकेट खेळलाय ना, तो अनुभव खेळपट्टीच्या आतमध्ये ठेवणं फार महत्वाचं आहे. आणि बॅक टू बॅक जर तुम्ही कॅचेस ड्रॉप चांगल्या बॅटरला संधी देत असाल ना, तर तुम्ही मॅच पासून अगदी दूर जाऊ शकता. 5 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या फलकावरती 11 या आकड्यावरती. ओहो, सुप्पा अप्रतिम. झापूक झुपूक स्टाईल मध्ये फाटवलंय. आमच्या मान्यवरांना मानवंदना देणारी, आमच्या मान्यवरांना सलामी देणारा हा आलाय षटकार. डीजे प्लीज. थँक्यू सो मच. धन्यवाद डीजे. असा एकमेव राजा, ज्या राजाच्या अगदी जन्मापासूनच्या पहिल्या दिवसापर्यंत ते मरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याने मात्र संकटासमोर अगदी मान कधी झुकवली नाही. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं एक सुमधुर संगीत तुम्ही ऐकल्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटते. पहा आतापर्यंत 17 या ओव्हरमध्ये धावा मात्र आपल्याला पाहायला भेटल्या. 17, 12 बॉल अजून देखील 21 धावसंख्येची आवश्यकता असताना कोणत्या प्रकारची बॅटिंग खेळपट्टीच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. यस, बॉलर लेम्स रोशन आपल्याला पाहायला भेटला आहे. दोन्ही बॅटल आहेत. त्या बॅटलला मात्र एक एक जीवदान आपल्याला पाहायला भेटलेलं आहे. आयुष्य आहे रणांगण, जिंकायचं तर लढावं लागेल. खेळपट्टीच्या आतमध्ये खेळत असताना संकटांसमोर जावं लागेल. त्या संकटांना सांगायचं आहे
की मी संघर्षाचा योद्धा आहे. जोपर्यंत जिंकत नाही, तोपर्यंत मात्र माघार घेणार नाहीये. 12 बॉल 21 धावा. टाईम जास्त घेतला तर पॅनल समोर तुम्हाला जावं लागेल. ब्लॅक लाईट समोर आपल्याला मॅच खेळवायची नाहीये फायनल. लक्षात ठेवा. मॅच लवकरात लवकर सुरू करायची आहे. पहिला चेंडू. ओहो! स्पीड पहा, लेंथ पहा. सबमरीन डिलिव्हरी पाहायला भेटली. टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदी खाली राहिलाय. त्याचं प्रत्युत्तर षटकरांचा बादशाह छत्रपती संभाजी महाराज क्रिकेट असोसिएशन मधील या ठाण्या वाघाकडे नाहीये. डॉट बॉलची संख्या पाहायला भेटली. 11 बॉल 21 धावसंख्येचं आव्हान अजून देखील बाकी आहे. परंतु अमित आहे, प्रत्येकाला असं वाटलं असेल की या ओव्हरमध्ये मॅच फिनिश होईल का? याचं प्रत्युत्तर त्यांना देखील पाहायला भेटेल. ओहो! फटका फसला देखील. कॅचसाठी जजिंग चालू आहे. कॅच घेणं फार महत्वाचं होतं. आधी सकाळच्या सत्रामध्ये मी सांगितलं होतं की हे जे प्रेमाचे देखील दिवस चालू सध्याला झालेत. रोज डे, चॉकलेट डे, हग डे, किस डे, XYZ डे, डॉट डे. तुम्ही एकदा गर्लफ्रेंडला कॉल करू नका. परंतु या खेळपट्टीच्या आत जेव्हा तुम्ही खेळायला जाता ना, त्यावेळेला आपल्या प्लेयरला कॉल करणं फार महत्वाचं असतं. तू, मी करत असताना तुम्ही अशा प्रकारे जर कॅचेस ड्रॉप केल्यात ना, तर तुम्हाला अमितसारखा प्लेयर ही मॅच कधीही संपवू शकतो. धावसंख्या स्थिरावले गेले. 18+6 24 धावा धावफलकावरती लिहिल्या जातील. शुभम ऑन फायर. शुभम ब्रँडेड षटकार आलाय. जाऊया डीजे मास्टरकडे. सुमधुर संगीत ऐकण्यासाठी डीजे प्लीज. थँक्यू सो मच. धन्यवाद. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अगदी ताट म्हणणे आपल्या आया बहिणी जगतायत. त्याचं कारण याचं षटकार मारला तर सर्वांनी आदरणीय आनंददादा केदारे देवराज ग्रुप यांच्या माध्यमातून तब्बल ₹500 कॅश प्राइज पाहायला भेटेल. एक आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न आनंददादा यांच्यामधून पाहायला भेटला बॅट्समनचा. कोण घेईल ती ₹500 कडकडीत नोट? आनंदांचा किस्सा कोण मात्र करेल नरम? इकडे सर्वांचं त्याला लक्ष असणार आहे. ओहो! स्वीट साऊंड ऑफ द बॅट. आयुष्यातले 2 नियम कधी विसरायचे नसतात. पहिला नियम पैसा कधी सोडायचा नसतो आणि दुसरा नियम पहिला नियम कधी विसरायचा नसतो. यस, कॅश प्राइज इथे मात्र जमा झालाय. अगदी खडखडीत नोट आहे. आल्यानंतर घेऊन या. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. सन्माननीय आनंददादा केदार यांच्या माध्यमातून तब्बल ₹500 कॅश प्राइज लावलं होतं. ते म्हणजे कॅश प्राइजचा मानकी ठरलाय मिस्टर अमित. षटकारांचा बादशाह आहे. आणि ए बंदा कुछ अलग है. धावसंख्या जाऊन पुढे धाव फलकावरती तब्बल 31 आकड्यावरती म्हणजे 7 धावसंख्येची गरज आहे. चेंडूचा खेळ मात्र बाकी राहिला अजून देखील 7. 7 बॉल 7 ची आवश्यकता. फटका फसलाय. कॅच अजून एक ड्रॉप. किती वेळा जीवदान तुम्ही अमित सारख्या प्लेयरला देणार? एक धावसंख्या पाठ वेगाने, दुसरी देखील धावसंख्या अगदी वेगाने पूर्ण केली जाईल. येणारा मात्र क्षण आता राहिला गेलाय. -2 धावसंख्या केल्यानंतरने 6 बॉलचा खेळ बाकी आणि 5 धावसंख्यांचा खेळ मात्र बाकी आहे. जाऊया डीजे मास्टरकडे. सुमधुर संगीत ऐकण्यासाठी डीजे प्लीज.
थँक्यू सो मच. ओहो, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल ठरलाय. 5 बॉल अजून देखील 5 धावसंख्येची आवश्यकता बाकी आहे. मॅचची कहाणी काय असेल? हेच ते क्रीडांगण आहे. रायगड प्रीमियर लीग मध्ये 12 बॉल 2 धावसंख्येची आवश्यकता होती. याच क्रीडांगणाने मात्र टाय मॅच केली होती. ओहो, पहा चेंडू अगदी निघून चालला या क्रीडांगणाला गुदगुल्या करत. ज्या ठिकाणी 4 धावा प्रॉपर पाहायला भेटते. धावसंख्या 4 ने वेग होत असताना धावसंख्या मात्र जाऊन पुढे धाव फलकावधी 37 या आकड्यावरती आहे. मॅच झाले टाय, 1 टू गो. म्हणजे एका धावसंख्येची आवश्यकता फक्त बाकी असणार आहे जिंकण्यासाठी. यस, काय असेल या मॅचची कहाणी? टीम्स फायनल मध्ये जाईल. त्या संघासोबत मात्र संघ खेळताना पाहायला भेटेल जिमनवाडी. आणि जिमनवाडी टीम्स कॅप्टन तयार राहा. ज्या ठिकाणी नाणेफेकी केला जाणार आहे. ओहो, मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र डॉट बॉल पाहायला भेटत. लालच बुरी बात है असे म्हणतात, लक्षात ठेवा. जिंकण्यासाठी एक धावसंख्या. याचा पहा दिशा दाखवले, एक धावसंख्या पूर्ण केले झाला. दुसरी टीम ठरलेली आहे. त्या टीमचं नाव आपल्याला पाहायला भेटत आहे. जो संघ मात्र अगदी ठोसेगर संघ विरुद्ध झिमनवाडी.